चला तर आज सुकं चिकन बनवूया। कांदा आणि खडे मसाले छान भाजून घेऊया, सुकं खोबरंही छान भाजून घेऊया आणि वाटताना हे वाटण वेगवेगळं वाटून घेऊया। फोडणीसाठी मी 4 कांदे घेतलेले बारीक चिरलेले, चवीनुसार मीठ, मालवणी मसाला, ग्रीन पेस्ट टाकून छान हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। आता त्यानंतर त्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान शिजू द्यायचा। मसाला एक 5 मिनिटं शिजला की त्यामध्ये चिकन टाकूया आणि प्लेट ठेवून पुन्हा एक 10 ते 15 मिनिटांसाठी चिकन शिजू देऊया। प्लेटवरती पाणी टाकायचं। चिकन छान शिजलेलं आहे, तेलही छान सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण सुकं खोबरं टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि गॅस स्लो करून पुन्हा एक 2 मिनिटांसाठी शिजू देऊया। तयार आहे आपलं सुकं चिकन। रेसिपी आवडली असेल तर चेतनस किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला जास्तीत जास्त